किती जण माझ्याबरोबर सहमत आहेत तुम्ही मला एक गोष्ट आहेत माझ्या पार्टीतले काही लोक आहेत. तेच सांगते. नमस्कार मंडळी, शुभ दुपार. होम मेकर विदू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे. खरं तर हा व्हिडिओ आहे श्रावणातल्या पहिल्या रविवारचा. पण श्रावण महिना म्हटलं की सणवार सगळे सुरूच होतात आणि घरामध्ये सुद्धा खूप काम असतं. त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड व्हायला उशीर होत आहे. तर रोटरी क्लबमध्ये होणार होता श्रावण महोत्सव सुरू आणि त्याचं पहिल्या पुष्पामध्ये बोलवलं होतं कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे हिला. या कार्यक्रमासाठी पोचायला मला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास उशीर झालेलाच होता आणि कार्यक्रम सुरू झालेला होता. या कार्यक्रमात मला आवडलेले काही प्रश्न मी शूट केलेले आहे आणि तशी परवानगी मी इथल्या नगरसेवकाकडून घेतलेली होती. मी नेहमी करते की मी माणसं खूप कमवली आणि त्या बाबतीत मी प्रचंड भाग्यवान आहे. मला वाटतं की आपण जन्माला येतो तेव्हा आपण कोणीच नसतो आणि माहीत नाही जेव्हा कधी हे सगळं संपेल आणि मी जाईन तेव्हा एका शांत मनाने जाईन की कोणाच्या तरी आयुष्यामध्ये एक माझा काहीतरी आपण म्हणतो की खारीचा वाटा होता. कोणीतरी कुठल्या तरी घरात कुठल्या तरी गोष्टीवरनं त्यांचं मन विचलित होतं, शांत नव्हतं आणि हवाई उद्याचा एखादा एपिसोड तरी बघितला असेल आणि माझ्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं असेल तर आय थिंक ती गोष्ट खूप सुखावणारी आहे. तुमच्यासारखे अनेक प्रेम करणारे प्रेक्षक अनेक ठिकाणी भेटतात. अगदी पावलोपावली मी कुठेही चालत असले, बसलेले असले, गाडी ड्राईव्ह करताना सुद्धा बऱ्याचदा असं होतं की मी त्यांना सांगते हो हाय मी तीच आहे पण तुम्ही समोर बघा. इतकं त्यांना भरून येतं की तीच दिसली आहे आज तीच. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कदाचित ते मी रोज देवाला त्याच्यासाठी धन्यवाद देते, थँक्यू म्हणते, परत परत असं म्हणते की आता नाही पुढचे 7 जन्म वगैरे मला माहीत नाही माझा कुठला जन्म आहे पण मला चालेल कारण का ही भावना इतकी सुखावणारी आहे. त्याच्या पुढे कुठलाच पैसा, कुठलीच प्रसिद्धी, कसं काही सगळं पुसलं जातं आणि मला ते चेहरे रात्री फक्त की ते आजोबा आज जे मला बघून म्हणाले अगं तू काय काम करतेस ग. तर इतकं लिटरली मी तुम्हाला सांगते रात्री झोपताना ते माझ्या कानात ते सगळे शब्द घुमत राहतात आणि बाकी मी वळून काहीच बघत नाही. पण ह्या गोष्टी मी रोज जसं आपण देवाला रोज त्याचं नाव घेतो तसं रोज मी ह्या गोष्टी आठवते. ट्रीट केली होती ती करून पट्टी घेऊन. तुम्हाला खोटं वाटेल आमच्या घरामध्ये एक स्टोर रूम आहे. त्या स्टोर रूमला 3 भिंती आहेत. एक भिंत मी फुट रुलरनी, तेव्हा तर असा जमाना होता की म्हणजे शिक्षक मारायचे वगैरे, आता तसं होत नाही. मारायचे म्हणजे प्रेमानेच मारायचे आपल्याला शिस्त लावण्यासाठी. तर ते मी बघायचे म्हणजे आम्हाला मारायचं नाही पण ती फुट रुलर एक घेऊन टीचर असायची. तर मी एक भिंत टीचर बनून लिटरली फोडली होती म्हणजे त्याचं सिमेंट दिसायला लागलं होतं आतलं, इतकी मी फोडली होती. तर आणि मी आणि माझी बहीण एक दिवस ती टीचर मी स्टुडंट ती टीचर. माझे बाबा माझ्या आईला एक दिवस ते बघितलं त्यांनी की हा काय करत असतं तिकडे म्हणून त्यांनी बोलावलं आणि तिथे सांगितलं की बरं झालं चुकूनही आपण आता शिक्षिका वगैरे बनूया नको, आपण जेलमध्ये जाऊ जर मुलांना हे अशा पद्धतीने मागवणार असतील. पण हा गमतीचा भाग झाला. पण सांगायची गोष्ट ही की लहानपणापासूनच मग टीचर कशी बोलत होती, मग ती पंजाबी टीचर असेल तर मग तिचं हिंदी कसं होतं, मग इंग्लिश टीचर असेल आमच्याकडे एक साऊथ इंडियन जॉमेट्रीच्या टीचर असायच्या, मग त्या कशा बोलतात त्या आज मी साडी नेसून घरी येऊन. सो हे सगळं तिथपासनं सुरू झालं होतं. एवढंच नाही तर नाटकाच्या रिहर्सलच्या वेळेला मी बँड्राला जायचे तर बऱ्याचदा लोकल ट्रेनचा प्रवास व्हायचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मुंबईला गेलं की ते गेलंच नाही आणि काय अशी 7-8 वर्षाची वगैरे ती मुलं असायची. तर ते सुरू असं व्हायचं की तुम दिल की धड़कन में रयते ओ. आता इथपर्यंत त्यांना जमले. पाओ में ओ जाओ सपनों में ओ जाओ तुम दिल की धड़कन में. सो हे सगळं त्याच्यानंतर मग ते ट्रेनमध्ये तिकडे गेलो होतो ना वगैरे. सो मला कळतच नाही लिटरली मी तुम्हाला सांगते 30-40 वर्ष माझ्या कुटुंबातली काही लोक अमेरिकेत आहेत आणि आजही ना त्यांच्या इंग्लिशमध्ये अर्थात त्या म्हणजे गोऱ्या लोकांबरोबर इंग्लिशमध्ये बोलताना त्यांचा एक ॲक्सेंट येतो कारण का अर्थात इतकी वर्ष झाली. पण इथे भारतात येऊन इंग्लिशमध्ये बोलताना
मराठीत बोलताना जाणवत सुद्धा नाही की ते 40 वर्ष अमेरिकेत राहत आहे. सो मला कळत नाही हे का होतं. अर्थात आय थिंक खूप काय म्हणावं वैयक्तिक गोष्ट आहे. पण मी तुम्हाला सांगते, आत्ता जर तुम्ही रेडिओ ऐकाल, कारण गणपती अगदी जवळ आले आहेत आता तोंडावर, तर काही हिंदी भाषिक रेडिओ जॉकी, विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम, बाप्पाला बप्पा म्हणतात. आणि हे मी 1 वर्ष 2 वर्ष 3, मी रेडिओची प्रचंड फॅन आहे. माझ्या गाडीमध्ये 24 तास मी गाडी चालवत असताना रेडिओ चालू असतो सगळ्या भाषांमधून. मी म्हटलं की पप्पाचं काय प्रॉब्लेम. म्हटलं बरं, कोणीच इतक्या वर्षामध्ये ह्या रेडिओ जॉकीना करेक्ट का करत नाहीये, कारण का तो एक मराठी शब्द आहे बाप्पा. तर बाप्पा बोलायला काय जड जात आहे, तर ते बप्पा बप्पा. बरं, एक जॉकी बोलल्यामुळे सगळ्या स्टेशन्सवरती जॉकी बप्पाच म्हणतायत. तर मागच्या वर्षी एका मुलाखतीमध्ये मला विचारलं होतं, तेव्हा मी एका रेडिओ जॉकीला सांगितलं होतं की तू बाबा तुझ्या रेडिओ शोमधनंच सांग की हे चुकीचं आहे म्हणून. सो आपली भाषा आहे ती जर चुकीची बोलली जात असेल तर आपणच त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. सो एक म्हणजे फारच बेसिक गोष्ट आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीतनंच मला असं वाटतं मोठ्या गोष्टी साधल्या जाऊ शकतात. सो येस, खरं आहे. आणि कसं आहे, कलाकार जेव्हा व्यक्त होतो, काही लोक हॉलमध्ये, काही या रूममध्ये, काही त्या रूममध्ये, बाल्कनीत असं वगैरे, तो ज्या क्षणी उठला, म्हणजे माझ्या घरातले आई वडील आहेत ना, ते वाटही बघत नाहीत की त्या माणसाने रूम सोडून बाहेर जावं जेणेकरून त्याला हे दिसू नये. तर ते ज्या क्षणी उठतात त्या क्षणी अरे काय आहे, थांबाल की नाही. तर आता काय म्हणावं की ते सगळं माझ्यात सुद्धा आलंय. तर पाहुणे घरी आले, OCDचाच एक पुढचा भाग. पाहुणे घरी आले, आपण सगळं ताटं बिटं जेवणं बिवणं सगळं वाढवून ठेवलेलं एक पार्टी आहे. तर आता कधी कधी मित्रमैत्रिणी आले की थोडासा उशीर होतो, तर एक 12, 12:30, 1 वाजले. माझं काय म्हणणं असतं की तुम्ही शांतपणे बसा, मी फक्त हे आवरून ठेवते. झालंय ना आता हे मी तुम्ही मदत नका करू, तुम्ही बसा, वेगळीकडे बसा, मी आवरून ठेवते. तर माझा नवरा म्हणायला लागला की ऐक ना, काय होतंय की तू जेव्हा हे त्यांच्यासमोर करतेस ना, त्यांना असं वाटतं की आता तुझं डन झालंय, म्हणजे आता त्यांची निघायची वेळ झाली. सो हे नको करू. जेव्हा आपण आवरायला लागतो ना, तेव्हा लोकांना असं वाटतं की आता तुम्ही जा. म्हटलं पण माझं असं म्हणणंच नाही, मी तर म्हणते मी छान स्वच्छ करते, तेव्हा तुम्ही आणखीन बसा. तर ते म्हणाले की नको प्लीज, तू हे त्यांच्यासमोर नको करूस. आता माझा मित्र मी करताना म्हणते हा जा रे, रुक जाएंगे. तर मी म्हटलं नाही, मत जाओ, मैं बैठो, मैं साफ करते. तर आता काय बोलू मी याला. मला असं वाटतंय मगाचपासून आपण किती, 1 सेकंड, किती जण माझ्याबरोबर सहमत आहेत तुम्ही मला एक गोष्ट आहेत माझ्या पार्टीतले काही लोक आहेत. तेच सांगतेय असं मला वाटतं. पण मी तुम्हाला खरंच सांगते, मला फार आनंद होतोय आज मी इथे आले म्हणून, कारण अनेक मुलाखतींच्या कार्यक्रमांना मी जात आले गेली अनेक वर्ष. पण खूप असं वाटतं ना की आपण जे बोलतोय ते लोक फार तन्मयतेने ऐकतायत, तसं मला आज इथे वाटलं. सो खरंच थँक्यू तुम्हाला. पेक्षा मुलाखत हा शब्द जरी तिथे लिहिलेला असला तरी संवाद हा शब्द अधिक महत्त्वाचा वाटतो. याचं कारण असं आहे की पडद्यावर दिसणारे हे कलाकार वेगवेगळ्या 300हून अधिक जवळजवळ भूमिकांमधून वावरणाऱ्या श्रेयाजी प्रत्यक्षात कशा आहेत हे जाणून घ्यायचं भाग्य आज या संवादामुळे मिळालं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आमच्या अंबरनाथकरांची एक आठवण कायमची त्यांच्याकडे राहावी म्हणून त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक मानपत्र आपण प्रदान करणार आहोत. त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी या मानपत्राचे रचनाकर्ते अजयजी गोडबोले यांना मी विनंती करतो की त्यांनी इकडे यावं. नमस्कार. मानपत्राचं वाचन करतोय. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात यावेळी सार्थ करत बालनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरचित्रवाणीवरील नामांकित कलाकार अशा यशस्वी प्रवास करणाऱ्या आपण सन्माननीय श्रेया बुगडे शीट दिवसभरातील सगळे ताणतणाव विसरायला लावून रसिकांना हास्याच्या लाटेवर सवार करणाऱ्या आपल्या अभिनय कौशल्याला आमचा मानाचा मुजरा. आजपर्यंतच्या आपल्या यशाचा गौरव म्हणून हे मानपत्र आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी आपणास बहाल करण्यात येत आहे. आपल्या यापुढील वाटचालीत यशाची अशीच अनेक उत्तुंग शिखरे सर करण्याकरता अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ आणि अंबरनाथमधील सर्व रसिक नागरिकांतर्फे आपणास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हे मानपत्र प्रदान करण्याकरता रोटरी क्लबचे अध्यक्ष, जय हिंद बँकेचे सर्व सन्माननीय सदस्य, रूपाताई, सगळ्यांना मी बोलवतो स्टेज.
एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे यानंतर 18 तारखेला श्रावण महोत्सवातल्या यावर्षीचं पुढचं पुष्प आपण घुमणार आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम होणार आहे. सैनिक हो तुमच्यासाठी, म्हणजेच सियाचीनच्या बॉर्डरवर श्वास घ्यायला खूप त्रास होतो आपल्या सैनिकांना, तर त्यांच्यासाठी स्वतःच्या निधीच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट उभारणाऱ्या सुमेधा चिथडे आपलं प्रेझेंटेशन या माध्यमातून करणार आहेत. माझी विनंती आहे की ज्या संख्येनं इथे तुम्ही आहात, येताना प्रत्येकाने निदान एक तरी माणूस, एक तरी प्रेक्षक येताना बरोबर घेऊन या. तरुण पिढीला आणि विशेष करून लहान मुलांना हा कार्यक्रम दाखवण्यासाठी घेऊन या. मानपत्र आपण प्रदान करतोय. धन्यवाद. त्यानंतर आणि आपले लाडके माजी नगराध्यक्ष सुनीलदादा चौधरी, सगळ्यांचं खूप स्वागत. सगळ्या कार्यक्रमाला यायचं. तर कसा वाटला हा छोटासा मुलाखतीचा भाग मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.